पाणी टाकायचं हे इथं पाणी टाकायचं नाही. नळी कशा लावायची? डायरेक्ट टाकावं लागणार त्याला बकेट. नळी कोणती लावतो? आपली थोडी बोर. तुमच्याकडे पाईप नाहीये? लावतो कशी पण. पाईप नाही का? पाईप आहे ना. हा मग हट्टा करतो का? हा हॅलो. कूलर आणलं. कूलर या थंड थंड पाणी प्यायला. बरं काय आणलं आपल्या घरी? तुला तो काय लावलं हे डोक्याला? काय लावलं डोक्याला? टिक्का. कशाचा टिक्का? कूलर वरती गरमी होत होती ना म्हणून कूलर आणलं त्या. हे बाळा सगळे आणलं वर थोडी ते दीदीचे बाळा आणलं. काय भांडण चालले यांची आता. आपण काम काहीच नाही करत ना. काम काहीच नाही करत ना आपण. का बरं? वरच्या जीवावर लोक खातात. अगं बाई मस्त व्हाईट कलर आणलाय. दरवेळेस आम्ही ते पाण्याचं लोखंडाचं कूलर आणत असतो. फायबरचं कूलर आणलं. इथं पाहिलं होतं ना तिले खास होतं ते. ते केवढंच आहे? 8,000चं. पाण्याचे झंझट नाही राहिलं. पाणी खाली सांडायचं झंझट नाही तर त्याला जागा किती आडत होती. जाळं पण वेगळं आलं ते. वेगळे ते जाळ्या. ते नवीन जाळे आलेले आहे यावेळेस कंपनीचे. म्हणजे गवत नाहीये. गवत नाहीये ते. पेपर दिसायला का? इकडून नळी लावायची. कुठून? पाणी नाही रे. पाणी काढायचंय राम आहे. टाकायचं कुठून? इथून पाणी टाकायचं वरतून. ती नळी नाही का ती? बोल. इथून पाणी टाकायचं. पाणी टाकायचं. हे इथं पाणी टाकायचं लाव नाही. तुझ्यात नळीला. नळी कशा लावायची? डायरेक्ट टाकावं लागणार त्याला बकेट. नळी कोणती लावतो? आपली थोडी बोर. तुमच्याकडे पाईप नाहीये? लावतो कशी पण. पाईप नाही का? पाईप आहे ना. हा मग पाणी टाकायचं कुठून? पाईप तर आणा. सुधी त्याला हे लाव पहिले. हळदी कुंकू लावायचं. जेव्हा टिकली नाही काही नाही. तर बघा आताच आवरलं माझं सगळं काम. लाईट गेली. पाईप आण. हा ते 1 मिनिट आणलं. त्याला काय कर पहिले हळदी कुंकू लाव त्याला. आणि तुम्हाला माहिती काय इथं काय झालं ते? काय झालं ते? मी जे त्या दिवशी कापूस निसून ठेवलं होतं का, हं. तो कापूस उंदीर घेऊन गेला. मला सापडायला एवढा मोठा कापूस निसून ठेवला होता मी. 1-1.5 तास लागला मला. आता डबल निसला मी. तिकडे ठेवला मी तेव्हा. बर. तर भरपूर दिवसानंतर आता डायरेक्ट व्हिडिओ चालू केलेला आहे. कारण की आमची तर माझी ताई पण आली ती. खूप गर्दी होती घरात. त्याच्यामुळे आम्ही व्हिडिओ बंद केली ती घेणं. हा नको तोडू बेटा. खराब होता घरात कचरा होईल. तर त्यामुळं आम्ही व्हिडिओ काही घेत नव्हतो. पण आता परत व्हिडिओ चालू केलेले. तर हे बघा श्रुती इकडे किती जाड झालेली आहे. 1 महिन्यामध्ये व्हिडिओ बघितले नसेल तुम्ही. तेव्हा किती जाड झाली ती. आणि आत्ताच कूलर आणलं. म्हणलं चला आता सुरुवात करू व्हिडिओची. तर कूलर दाखवलंच तुम्हाला. आता 8,000 रुपयाचं कूलर घेतलं. कारण की वरला खूप गरमी होत होती. काय संबंध आहे? आणि आम्ही एक तुम्हाला खुशखबरी द्यायची. आम्ही 2 जण झालेलो आहे. आजी बाबा. श्रुती आजी झालेली आहे. मी बाबा झालेलो आहे. ते कसं तर ते मी तुम्हाला चला आता पुढं थोड्या वेळात सांगतो. तर आता पहिले मी हे ऑप्शन करून घेतो याचं कूलरचं. तुम्हाला दाखवतो कूलर. काही नाही रे वरात. मम्मा ते कूलरला ओवाळा लागली. काही नाही करायली. कशाचा मी हट्टा करतो का? हा तुम्ही 2 महिना पहिलेच आणायला पाहिजे होती माहिती. कमी रेट मध्ये पडला असतं. जाऊ दे. आता मी काय घ्यावं तर लागणारच होते. आता काय नंतर काय
नंतर अजून कधी महाग झालं असतं आपण ते डेझर घेणं पडलं असतं मग ते आपण आणलं होतं ते 2 वर्ष आधी. तर आता झालेलं बघा ऑप्शन. आता मस्त त्यात पाणी टाकून एकदा थंड हवेचं हे करू. ते पेढे आणून देतो. पेढे आता काय आपण आणलं ते गाडीवर कूलर रामभाऊ. दादा गाडीवर उतरल तर जागा होती. पाय यांचं झिंगाणं पाय यांचं. ते वर द्या बाहेर चला. दादू बाहेर आहे. दादू काय ते काही नाही ते का कंपनी. ये चल लवकर बाहेर वरत. हो ना कोणती घालती सगळे कचरा व्हायला लागलं वरत त्याचं. इथं पाणी घेऊन चल ना. हे पाईप कसा लावायचा पाईप द्यायला मला तेच नाही कळलं. वरून बी लावतो इथं बी टाकतो. नळाला लावायचं नाही काय. तर चला मी आता बाकी व्हिडिओ घेतो नंतर तुम्हाला सांगतोच आम्ही आई बाबा कसे झालो कसं नाही. बाकीचा 1 महिन्याचा प्रवास तोपर्यंत मी आता पहिले कूलर चालू करून घेतो. चला तर असा काय विषय होता आमचा. कूलर घेतला आम्ही आणि काल व्हिडिओ अर्धाच राहिला होता बनवायचा कारण की मला नंतर खूप काम आलं होतं त्याच्यामुळे मला काही भेटलं नाही. आणि तुम्हाला तर माहिती मी नवीन सध्या काम चालू केलेलं आहे याचं व्हिडिओ एडिटिंगचं सिनेमॅटिक व्हिडिओचं. तर त्यामुळं मला काही वेळ भेटला नाही काल व्हिडिओ घ्यायला. तर म्हटलं चला आज तो ब्लॉग कंप्लीट करूया. आणि तुम्हाला मी बोलता बोललो की आम्ही आजी बाबा झालेलो आहे. तर मी बाबा आणि श्रुती आजी झालेली आहे. ते कसं काय तर मी तुम्हाला आता डायरेक्ट श्रुतीच्या तोंडून तुम्ही ऐका. श्रुती सांगालच तुम्हाला. श्रुती काम करते बघा. आत्ताच तिनं धुणं धुतलं आणि तिची पण खूप दगदग होईल सध्या कारण की आता आम्ही आजी बाबा झालेलो ते तुम्हाला कळलंच तिची कसं काय दगदग होईल कसं काय नाही. आणि खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकतो त्याचं कारण का ते पण मी तुम्हाला सांगतो. तर विषय असा होता की माझी ताई पण इथं राहायला आलेली होती आणि त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढायला टाईमच भेटत नव्हता. हे बघा काय म्हणता आजीबाई. आजीबाई नाही झाले मग मामी आजी झाली तू. मामी आजी आणि मी मामा आजोबा. मी मामा बाबा. आमच्या भाचीला म्हणजे मुलगा झाला हां तर त्याच्यामुळं ती इकडं आलेली होती डिलेवरीला. मग काय आमचे व्हिडिओ काय गॅप पडला होता. माझी सगळ्यात मोठी ताई आहे तिची मुलगी मोठी तिला मुलगा झाला. आता इथंच ती 6वा महिना तर आता होत आला 6वा महिना. त्यामुळे व्हिडिओ पण घेतले नाही आम्ही. घरात वातावरण म्हणजे व्हिडिओ काढण्यासारखं नव्हतंच त्यामुळं टाईम पण भेटत नव्हता. आणि माझी व्हिडिओ एडिटिंग डबल सिनेमॅटिक व्हिडिओ लग्नाचे हे ते ऑर्डर चालू होतं त्यामुळे मी काही व्हिडिओ घेतले नाही. अशी काही खुशखबरी होती की श्रुती आजी मामी झाली मामा आजोबा झालेले आहे ना श्रुती. तुम्ही आज कोण बसले असं कोण बसलो म्हणजे बसलो चांगलं यायला व्हिडिओ असं म्हणून बसलो. काय चांगलं यायला लागलं तर गरमी किती व्हायला लागली. घरात त्याच्यापेक्षा जास्त गरमी होईल ना. आता कूलर घेतलं तर कूलरचा चालू फायदा घेणार. तुम्हाला आवाज येतच असेल कूलरचा. काही इकडे लावलेले भाग समोरच्या रूममध्ये लावलेले. आणि वरात काय करायला वरातला आवाज दे ना वरात. तर आता आमचे डेली ब्लॉग येणार आहे कारण की आता भरपूर असे कामं थोडे कमी झालेले माझे. आणि ज्यांना कोणाला आता सिनेमॅटिक जालन्यामध्ये असेल जे राहत असेल आणि आजूबाजूची खेड्यावरून आमचे व्हिडिओ बघत असेल ज्यांना व्हिडिओ काढायचे असेल सिनेमॅटिक तर माझ्याशी संपर्क साधा. भन्नाट जालना म्हणून एक पेज आहे माझं इंस्टाला. त्याला फॉलो करून घ्या आणि मला DM करा कोणाला काही व्हिडिओ एडिट करून घ्यायचे असेल व्हिडिओ काढायचे असेल तर. काय वरात काय झालं तुझ्या हाताला. हे बघा वरातला खूप दिवसानंतर बघत असं नाही. वरातच्या आम्ही बाळ्या पण काढून टाकल्या कारण की सोनं महाग झालेलं आहे आणि त्याच्या बाळ्या वाकड्या तिकडे झाल्यात सगळ्या. तर ते लांब खेळायला जात त्यामुळे म्हटलं कशा उगा रिक्स नाही का वरात. तू सगळ्यांना बोल ना एकदा बोल ना इकडे बोल ना. तुम्ही जेवला का विचार कर सगळ्यांना इकडे बोल ना. हात धुवायचं तुला धुवू ना. थांब ना आपण. काय खाल्लं तू काय खाल्लं. थांब मग हात धुवायला पाणी देत तुला. तर असा काय विषय आहे व्हिडिओचा. आणि जास्त काय आता सध्या बोलण्यासारखं नाही आहे त्याच्यामुळे मी जास्त मोठा व्हिडिओ करत नाही आहे. पहिले तर 7च मिनिटाचा व्हिडिओ करणार होतो पण म्हटलं जाऊ द्या थोडंसं 10 मिनिटाचं करून टाकू. सगळ्यांना एकदा सांगून देऊ की का आम्ही आजी बाबा झालो कसा झालो काय झालो. तर तेच एक सांगत होतो. आणि त्या बाळाचा चेहरा दाखवला असता पण जमत नाही चेहरा दाखवला त्याच्यामुळे मी दाखवत नाही आहे. जमलं तर पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवल. परत सगळ्यांना विचार जेवण झालं का. तू विचार ना जेवण झालं का म्हणा तुमचं.
इकडे ना बोल ना त्याला जरा. नाही का बोलताच नाही येऊ राहिलं आता. काय बोलता नाही येईल सगळं तर बोलता येईल वरत. नाही ना बोलता नाही येत. बोलता येतं ना तुला? नाही पाय. बोलता येत नाही तुला? पागल. तेव्हा कसं बोलतो पाहिलं का? एवढा तर बदमाश झाला. आणि शाळेत नाही यायचं का तुला? शाळेत जाणं बंदच केलं आपण. अंगणवाडीत जात नाही आता कारण की श्रुतीला टाइम भेटत नाही त्याला घेऊन जायचं आणि एकटा काही जाऊन बसत नाही तो. तर त्यामुळं त्याला काय आता सध्या बंद त्याची अंगणवाडी. तर चला व्हिडिओ एवढाच होता. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. आता डेली तुम्हाला व्हिडिओ आमचे दिसेलच कारण की टाईम खूप आहे आता. म्हणजे सगळं काय त्याचा व्हिडिओच आहे. आणि सिनेमॅटिक व्हिडिओ जर कोणाला काढायचं असेल तर परत एकदा म्हणतो माझे संपर्क साधा. भन्नाट जालना म्हणून आपलं पेज आहे. तर त्या पेजला जाऊन तुम्ही फॉलो करून घ्या इंस्टाला. त्यावर तुम्हाला व्हिडिओ दिसेलच. आपले व्हिडिओ व्हायरल पण होत आहे हे ते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय.